गोलंदाजी मार्क वरती भूषण सलामीची जोडी स्ट्रायकर एंड वरती कल्पेश साळुंके। हा गोलंदाजीची लेंथर लाईन अतिशय सटीक पाहायला मिळाली आणि ज्याच्यावरती मात्र लेग बाईच्या स्वरूपात आलेली एक धाव। श्री गणेशा तर झालाय लेग बाईच्या स्वरूपात, परंतु कल्पेश साळुंकेंना सुद्धा मैदानात समजून चुकलाय पहिल्या चेंडूंवरती की पिंपलोली संघासमोर ज्यावेळी दोन हात करायचे तितके सोपं नाहीये, कारण गोलंदाज सध्या आपण पाहतोय भूषण भोईर बीबी ज्याला म्हटलं जातं जाणता पिंपलोली संघाचा हा गोलंदाज अतिशय ऑलराऊंडरच्या भूमिकेत। भूषण भोईरचा पुढचा चेंडू सामन्यात कलाटणी देणारे ठरणार की नक्कीच हा सामना पिंपलोली संघाच्या बाजूने झुकवणारे ठरणार ते पाहूया, कारण आता मात्र स्ट्रायकर एंड वरती कौशल गुराव। तुल्यबलता सामन्यात पाहायला मिळते, परंतु आताच्या सत्रात या शेवटच्या सामन्यापर्यंत ज्या तमाम प्रेक्षकांनी हजेरी लावले त्यांचं मात्र मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो। तसंच आमच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातून जे उत्तमरित्या घरबसल्या आनंद घेताय त्या स्पर्धांचा त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहतोय ही रजनी अतिशय महत्वाची। सुंदर असा फटका आणि फटक्यावरती पकडा कॅच आणि जिंका मॅच। सध्या ही कॅच सोडली नाहीये जाणता पिंपलोली संघ, तर ही मॅच तुम्ही संपूर्णपणे सोडली आहे, कारण या मॅच मध्ये जे ट्विस्ट आहेत ते कारणीभूत ठरणार आहेत। कारण मी मागे सुद्धा म्हटलं होतं की ज्या पद्धतीची मॅच खऱ्या अर्थाने मराठे वडवली वर्सेस मुद्रे यांच्यात झालेली लढत आहे आणि मुद्रे संघाने 3 झेल मैदानात सोडले आणि एक चौकार सोडला होता, तो मात्र त्यांना मागात ठरला आणि त्याच्यावरती मात्र अक्षय बोराडे, विशाल बोराडे आणि रॉनी मराठेने आपला खेळ दाखवला। ही खरी मॅच ट्विस्ट होते, परंतु आता मैदानात जाऊया, कारण आता या मॅचने कॅचने बरंच काही सांगून दिलंय। सुरेख फटका, आम्ही म्हटलं होतं हो आता कोणतीही चुकी नाहीये मैदानात आणि नक्कीच आपण पाहतोय रण मशीन कल्पेश साळुंकेची जी मात्र तंबूच्या दिशेने रवाना झाली आहे। हा विचारून गेलेत मग करू शकता चेंज, विचारून गेलेत चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण विलंब होता कामा नये। दरम्यान आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे, सन्माननीय योगेश मुने आणि चंदू सोनाने यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक। जाऊया मैदानाकडे, राईट अमरावती क्रिकेट सुरेख फटका लगाला जातोय, वेल प्ले, परंतु पिंपलोली संघ सध्या मैदानात हवी होण्याचं कार्य करतोय। शिवशक्ती कडाव आता मात्र नक्कीच वेळेचं बाण आणि त्याच्याही पलीकडे उत्तमरित्या फलंदाजी साकारणं गरजेचं आहे। आज या मॅचचे अतिशय प्रकारे चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय ते साई श्रद्धा चषक 2019 सरपंच ट्रॉफी। हा भूषण भोईर मैदानात हवी होत आहे, वेल प्ले भूषण भोईरचं मनापासून कौतुक करेल, कारण भूषण भोईरने आपल्या षटकाचा विचार जर केला तर अवघ्या 2 धावा भूषण भोईरने धावफलकावरती नोंदवल्यात। या 2 धावांचं कौतुक करेल, कारण एकीकडे आपण पाहत होतो अगोदरची षटकांचा विचार करायला गेलं तर नक्कीच एक धाव पहिल्या सामन्यात आपण पाहिले नाही, 5 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, ते पहिला सामना आपण पाहिला होता।
प्रशांत प्रशांत नाचेगी सारी रात मायामध्ये खेळेगी सारी रात 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 आपण पाहतोय चंदू सोनावणे आणि योगेश मुणे राजेश हजारे यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे। प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल। वेल प्ले, परंतु नक्कीच मी तर म्हणेल या ठिकाणी नक्कीच थोडीशी चुकी माफी मागतो त्यांची, कारण मी विनंती करेल सन्माननीय राजेश हजारे येथे उपस्थित झालेत, या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायच्या। राजेशजी हजारे विनंती आपणास, तलवडे विनंती आपणास आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। हा सुंदर फटका, परंतु या फटक्यावरती मोजल्या जातात घटका। कौशल गुरवच्या पारीचा अंत, मोठी मॅच, बिग मॅच, परंतु जाणता राजा पिंपलोली संघ ज्या संघाचं नाव आहे तुमचं त्या नावाला शोभेल अशी कामगिरी आहे आजच्या रजनीमध्ये तुम्ही करताना दिसून येत आहेत। तुमचं मनापासून कौतुक करेल। DJ Sangam in the mix. दरम्यान आपण पाहतो या विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय। 300 प्रत्येकी 100 ते सन्माननीय चंदू सोनावळे, योगेश मुणे आणि राजेश हजारे यांच्या माध्यमातून। वेल प्ले, परंतु मी नक्कीच म्हणेल हा बक्षिसांचा पाऊस आपण अगोदरच्या सामन्यात सुद्धा पाहिला, परंतु आता मात्र मैदानात आमच्या नामदेव मार्केटकडून शिवशक्ती कडाव संघासाठी पारितोषिक आहे। बॅक टू बॅक 3 षटकार आणि 500 रुपये कॅश प्राइज। क्या बात आहे, आता मात्र इथे आग दोन्हीकडून लागले। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे चंदू सोनावणे, राजेश हजारे आणि योगेश मुणे यांच्या माध्यमातून। आग लगी आहे, परंतु पाणी कोण टाकणार त्या आगीवरती, का त्याच्यावरती अजून तेल छिडकलं जाणार? हा कार्पेट पद्धतीने अभि देवगरे सध्या मी तर म्हणेल मागच्या सामन्यात तारणहार ठरला होता शिवशक्ती कडाव संघाला, परंतु यावेळी सुद्धा अभि देवगरेच्या खांद्यावरती बरीच मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्याच्यातही प्रकाश बदेंचं योगदान। मागच्या सामन्यातले 2 षटकार प्रकाश बदेंचे ते मात्र शिवशक्ती कडाव संघाला पहिल्या सामन्यात विजयास कारणीभूत ठरले आहेत। परंतु आता पाहूया काय घडतंय, कारण हा एखादी किल्ला लढवावा लागणार आहे, कारण गड किल्ल्यांवरचे जसे बुर्ज असतात आणि या बुर्जांवरती मावळे स्थित असतात तशा प्रकारची संघटना। व्हॉट अ जग, व्हॉट अ शॉट, परंतु परफेक्शन त्या शॉट मध्ये नव्हतं, कारण सध्या तरी आपण पाहतोय प्रकाश बदेंच्या पारीचा अंत। मी तर म्हणेल शिवशक्ती कडाव संघाचं संयमी नेतृत्व सध्या मैदानातून रवाना होत आहे। मुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा, मुसरी गावाचा क्या बात है रोशन, धन्यवाद टीचर सच्चा मनान लय दिलवाला, शिवसैनिक सच्चा मनान लय दिलवाला, असा 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला। मास्टर अतिशय सुंदर ध्वनी लहरी प्रस्तुत करतायत। आपण पाहतोय ज्यांच्या नावाने उपजिल्हा प्रमुख चषक ट्रॉफी सुद्धा एप्रिल महिन्यात रंगली जाणार आहे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ती ट्रॉफी असेल। तत्पूर्वी भूषण भोईर साठी पुनश्च 300 रुपयाचं कॅश, रोशन भोईर साठी 300 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालाय आणि नक्कीच चंदू सोनावले, राजेश हजारे आणि योगेश मुणे यांच्याकडून हे पारितोषिक। राजेशजी हजारे विनंती आपणास आपण व्यासपीठाकडे यायचंय, आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत। हा सुंदर फटका, आता मात्र फलंदाजाच्या माध्यमातून उत्तमरित्या क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी डिसाल कामगिरी, कारण चेंडू उचलणार फेक करणार। तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ येथे समाप्ती पथावरती आलाय। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 विकेटच्या पतना अंती 6 या अंकावरती। 2 षटकांचा खेळ, 3
विकेट 6 धावा. काय होतंय गणित. अतिशय सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण होते. काटेकी टक्कर, परंतु तिला सहजरित्या आपल्या अंगावरती पेलवतात जाणता राजा पिंपलोली संघ. 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्याचा फेमस झाला. 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 क्या बात आहे. नक्कीच धन्यवाद तुमचा. मी चंदू सोनावले साहेब, योगेश मुने आणि राजेश हजारे यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. धन्यवाद साहेब तुमचे. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय मॅच मात्र रंगतदार स्थितीत आले आहे. अभि देवकरेंसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. सोमनाथ कांबळे यांच्याकडून 1 षटकारासाठी सुंदर फटका. परंतु जाऊया लॉंगॉन रिजन कडे. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी, परंतु डिसाल कामगिरी. फेकीत बरोबर होती, कलेक्शन चुकला ते मात्र या क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचा फटका दुहेरी धावेत भोगावा लागतोय. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 8 अंकावरती. सुभाष सोनावले खऱ्या अर्थाने मागच्या मॅचचा हा खरा हिरो आहे, ज्याने उत्तमरित्या गोलंदाजी केली होती प्रथम सत्रात. विसरून जाणार नाही. परंतु आता मैदानात पाहूया. आता थोडीशी दिशा. चेंडू मात्र डिपेक्षा कव्हर रेझनच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत आहे. सीमा रेखा पार. 6 धावेंसाठी आरपार करणारे षटकार आणि आमचे सोमनाथ यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक अभि देवकरेंना. मानाचा मुजरा. क्या बात आहे. शिवसेनेचा वाघाला. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. खऱ्या अर्थाने शिवसेनेने घालून दिलेली प्रथा आहे मित्रांनो. कारण या मॅचचं आयोजन आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलाय ते वाघाच्या काळजाने सहभाग नोंदवलाय असं मी म्हणायला हरकत नाहीये. कारण सध्या जाऊया मैदानाकडे. कारण सुभाष सोनावणेसाठी पारितोषिक येते. प्रत्येक विकेटला तिघांकडून प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक. सुरेख फटका सन्माननीय चंदू सोनावणे, राजेश हजारे आणि योगेश मुने यांच्याकडून. एकेरी स्वरूपातली धाव धावफलकावरती लागले जाते. षटकाराने परिस्थिती चांगली झाली आहे मी तर म्हणेल. कारण अद्याप पर्यंत 15 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या सुद्धा जाऊन पोहोचली ती 15 या अंकावरती. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट जेवढ्या छटा इंद्रधनुला नाहीयेत तेवढ्या छटा एकेरी स्वरूपातली धाव झेल पकडण्याचा प्रयत्न सुद्धा मैदानात केला गेला नाहीये. सेल्फ डिफेन्स सध्या पाहायला मिळतोय, परंतु डिफेन्स नाही तर नक्कीच मैदानात थोडीशी चुकी केली जाते. क्या बात आहे. सुभाष तुमच्यासाठी तिघांकडून राजेश हजारे असतील, चंदू सोनावले असतील, त्याच्यानंतर योगेश मुने, प्रत्येकी विकेटला 300 रुपयांचं पारितोषिक. ये हुईना बात. लगा दिया आणि त्याच्यावरती मात्र अभि देवकरेच्या पारीचा चेंडू असा फेकला की त्या चेंडूवरती आपण पाहतोय झटका. पत्ता करतो करू शकता विचारून गेले करू शकता. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारची खेळपट्टी मैदानात रंगली जाते आणि या खेळपट्टीचा विचार करायला गेलं तर अतिशय खौफनाक मी तर म्हणेल दर्दनाक क्रिकेट पाहायला मिळाला मित्रांनो, ज्याच्यावरती मात्र 4 चांद लागले गेले.
सुरेख फटका मणीच्या फलीमधून निघालेला कडवा प्रहार आणि मात्र आता पुनश्च कॅश प्राइज मात्र जमा करावं लागणार चंदू सोनाले, राजेश आजारे आणि योगेश मुणे यांना. मास्टर धन्यवाद. अतिशय आपण पाहतोय सध्या तरी मला वाटतंय योगेश मुने साहेब ज्यांच्या माध्यमातून सध्या पिंपलोली संघाला एकविरा ट्रिप दिली जाणार आहे त्याचे 5,000 मात्र आता जमा होणार आहेत. आणि चंदू सोनाले, योगेश मुने आणि राजेश आजारे यांच्याकडून 5,000 रुपये आता जमा केले जाणार आहेत. आणि प्रभाकर कालन धावसंख्या जाऊन पोहोचले, तिथेच स्थिरावले 16 या अंकावरती. नक्कीच प्रभाकर कालन यांच्याकडून सुद्धा 5,000. क्या बात आहे, चांगली ट्रिप पाहायला मिळणार आहे आणि तीही नाईटला आहे. दिवसाची ट्रिप तुम्हाला पाहायला नाही मिळणार. म्हणजे एकविरा गडावरती तुमचा स्टे पिंपलोली संघ शंकाच नाहीये. परंतु मैदानाकडे वळूया, कारण तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा तरार बाकी आहे. षटकार खाऊन इतकं चांगलं कमबॅक सुभाष सोनावलेंचं. 3 षटके संपले, 4थ्या षटकासाठी जाऊया. उत्तमरित्या गोलंदाजी सध्या तरी सुभाष सोनालेंचे. आणि आता मात्र सांघिक कुड्याचा 4था षटक केतन कालन. हा सुरेख फटका विशू बोराडेंची फली तलपली आहे, परंतु या तलपलेल्या फलीला मात्र रोखलं गेलंय. अतिशय आपण पाहतोय सागरच्या हातात आलेला झेल पाहते. अतिशय फटाक्यांची माळ जशी लागावे तशी दोन्ही बाजूनी लागले. एकीकडे शिवशक्ती कडाव संघाच्या बाजूने आमचे नामदेव मार्के, तर दुसरीकडे आपण पाहतोय जांताराच्या पिंपलोली संघाच्या बाजूने योगेश मुने, राजेश आजारे आणि चंदू सोनाले. सुरेख फटका वाटत जोक, परंतु जोक नाहीये. आतापर्यंत सगळ्यात लॉंगेस्ट षटकार तो मात्र फलंदाज नीतू भोईरच्या फलीमधून निघालेला फटका. धन्यवाद योगेश साहेब, तुम्ही नक्कीच सूचना करताय पिंपलोली संघाला, परंतु सध्या पिंपलोली संघाला वेळ द्या सेट होण्यासाठी. नक्कीच त्या सूचना त्यांच्या पुढे पोहोचवल्या जातील. 4 नंतर तुमची बस निघणार आहे, मला सुद्धा माहिती आहे. असो, परंतु सध्या मैदानाकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. 20 तारखेला 4 वाजता असं तुमच्या सूचना सुद्धा पोहोचवल्या जातील. परंतु सध्या आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया, कारण मॅच रफ अँड टफ होताना दिसून येते. अद्याप धावा लागल्यात त्या जात आहेत 22 या अंकावरती. अजूनही प्रथम सत्रातील 4 चेंडूंचा तरार बाकी आहे. म्हणजे काय घडणार मैदानात, कारण सध्या तरी मी म्हणेल शॉर्ट सिलेक्शन इतकं चांगलं झालं नीतू भोईरच्या मैदानात की आतापर्यंतचा लॉंगेस्ट षटकार लॉंगर रिजन कडून पाहायला मिळाला. कडवा प्रहार आणि झेलला गेला तो मात्र आघात गोलंदाजाचा. अतिशय चांगली फलंदाजी. हा सुरेख गोलंदाजी पाहतोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. षटकार काढला, पहिल्या चेंडूवरती विकेट आलं, इटका जवाब पत्थरशे, जशास तसं उत्तर, त्याच्यानंतर षटकार आणि आता त्याच्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि तितक्याही चांगल्या प्रकारचा क्रिकेट दर्जेदार सध्या मैदानात पाहायला मिळतोय. सेल्फ फॉलो थ्रू थोडस चुकलं, कारण गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय. अद्याप पर्यंत 24 या अंकावरती येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल मैदानात, कारण जर विचार करायला गेला लो स्कोरिंग मॅच होताना दिसते, परंतु जांताराच्या पिंपलोली संघात सुद्धा तगडे फलंदाज आहे. रोशन भोईर, भूषण भोईर, ज्यांनी मात्र एक हाती किल्ला आता जांताराच्या पिंपलोली संघासाठी लढवलाय. पुढचा चेंडू केतन भोईरचा. Everybody sing. One la la, one la
सोमनाथ 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 शांत बसलेल्या वाघाला धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय आपण पाहतोय राजेश हजारे यांच्या माध्यमातून सूचना येते. पिंपरोली संघ तुमच्यासाठी सूचना आहे. नक्कीच मला वाटतं 20 तारखेला तुमच्या गावात कुठेतरी साखरपुडा आहे. त्याच्यानंतर मात्र संध्याकाळी 4 वाजता बस निघेल. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न येतो भोईरचा. दरम्यान उत्तमरित्या गोलंदाजी सध्या मैदानात केतन कालन करतायत. अतिशय चांगली कामगिरी सध्या मैदानात केली जाते गोलंदाजीच्या बाबतीत. आणि या चेंडूवरती मात्र सत्र संपल्याचा पंचाचा इशारा येतोय. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वाल प्लॅ नक्कीच शिवशक्ती कडाव संघ सुद्धा शेवटच्या क्षणाला एक आगीकूच करताना दिसला, परंतु पाहूया या 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या जाणार का. येणारे 24 चेंडूचा तरार. तत्पूर्वी डीजे मास्टर येणारे 24 चेंडू 32 धावा संख्येची गरज. या 32 धावा कशा कुठल्या जाणार ते पाहूया, कारण सलामीची जोडी मैदानात अवतरतीये. ती मात्र रोशन भोईर यांच्या स्वरूपात. आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज कौशल गुराव. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अटीतटीची लढत आहे आणि प्रत्येक षटकारासाठी आमचे योगेश मुने यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. राजेश हजारे आणि चंदू सोनावले. क्या बात आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज भूषण भोईर. नॉन स्ट्रायकर एंड वरती रोशन भोईर. एक उत्तम फलंदाज सध्या रजनी गाजवताना दिसून आलेत. पाहूया काय घडतंय मैदानात. आणि गोलंदाजी मार्क वरती कौशल गुराव. एक्सप्रेस सध्या मैदानात. उत्तमरित्या गोलंदाजी कौशल गुरावची मैदानात. निर्धाव चेंडूची सांगता. 24 मधल्या एका चेंडूची कमतरता दाखवून दिली. आता जनता राजा पिंपलोली संघाला स्ट्रायकर एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे भूषण भोईर. आणि नॉन स्ट्रायकर एंड ते रोशन. परंतु मैदानात काय घडतंय ते पाहूया. तत्पूर्वी मैदानाकडे वळूया. आपण पाहतोय मैदानात या 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने मात्र खातं उघडलं जात आहे. आणि या 2 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचला अधिकृत 2 चेंडूच्या फेकी अंती 2 अंकावरती. लेग बाईच्या धावा आहेत खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर, परंतु फळीमधलं कोणतंही खातं सध्या मैदानात उघडलं गेलं नाहीये. 22 चेंडू आणि आता मात्र 30 धावा संख्येची गरज आहे. परंतु षटकार हॅट्रिक जर ठोकली तर मात्र दीपकजी कालन यांच्याकडून सरपंच आहेत पिंपरोली ग्रामपंचायतीचे, त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. सुरेख फटका. जबरदस्त माइंडरी पॉवर प्लेचं षटक कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण जाणता राजा पिंपरोली संघाच्या बाबतीत पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमारेखा पार आणि होतोय फरार 4 धावांसाठी. काय मॅच आहे मित्रांनो, अतिशय रोमांचकर आहे. दोन्ही संघ तितक्याच तुल्यबलतेने मैदानात खेळतायत. सुंदर गोलंदाजी. दीपक कालन यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला आता 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. सुंदर फटका. षटकार लगावलाय का. चेंडू जातोय तो मात्र डिफेंड विकेट रिजन कडून सीमारेखा पार 4 धावांसाठी. द्वितीय सत्रातला हा सुद्धा खणखणीत चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. धाव संख्या जाऊन पोहोचले 32 धावांचा पाठलाग करत असताना 10 या अंकावर. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय कौशल गुरावची. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजच्या माध्यमातून. याद करना ये रंग प्यार करना ये याद करना ये रंग प्यार करना ये याद करना ये रंग प्यार करना ये याद करना ये. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय आपण पाहतोय चांगली रणनीती मैदानात आखली जाते. विचार करायला गेलं तर 32 धावांचा पाठलाग आहे आणि 24 चेंडूंचा तरार होता. परंतु आता मात्र येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 22 धाव संख्येची गरज आहे. सामन्यात एक ट्विस्ट निर्माण झाला होता परंतु तो सामना थोडा जवळ आणण्याचा प्रयत्न जाणता राजा पिंपळी संघाचा होत आहे. पाहूया काय घडतंय. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती येणार. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय तो मात्र मनीष मिनमिने. जाऊया मैदानाकडे. दुसरं षटक प्रगती पथावरती. मनीष मिनमिने ऑन फायर. सुरेख फटका परंतु काय घडतंय मैदानात. जजमेंट कौशल गुरावचा आणि पहिला हादरा जाणता राजा पिंपळी संघाला. मोठा हादरा आहे मी तर म्हणेल रोशन भोईरच्या स्वरूपात. ही गोल्डन विकेट सध्या मैदानात कमावली जाते. डीज धन्यवाद डीजे मास्टर. चेंडू फलीवर नेमका चालला होता परंतु फले फिरवण्यात आणि शॉट सिलेक्शन करण्यात मात्र सध्या तरी फलंदाज रोशन भोईर मैदानात चुकी करताना दिसून आलाय. रॉंग डिसिजन मी तर म्हणेल मैदानात घेतला गेला रोशन भोईरच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन थोडं धोकादायक ठरलंय सध्या तरी जाणता राजा पिंपळी संघासाठी. पाहूया काय घडतंय कारण आता सध्या फलंदाजीसाठी अवतरतोय संकेत सोनावले. हा स्लोवर डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न. अतिशय उत्तम चेंडू मनीष मिनमिनेचा. एकेरी स्वरूपातली धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. ज्यांना ब्रेक लागला होता विकेट मुळे 11 अंकावरती. अतिशय चांगल्या प्रकारची दर्जेदार सरपंच ट्रॉफी मित्रांनो आपण पाहतोय. 2019 परवा रंगलं जात आहे. नाईटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांनी जे हजेरी लावले त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पुढच्या चेंडूंवरती निर्णायक षटक आहे सध्या तरी मनीष मिनमिनेच्या हातात. सुंदररित्या गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली जाते. घुटना टेक और तमाशा देख. परंतु सध्या मी तर म्हणेल फलंदाज स्वतःचा तमाशा करून घेतो या चेंडूवरती कारण डिलिव्हरी स्लोवर होते. सूझबूझ की फलंदाजी सध्या मैदानात हवी होती. सुंदर फटका. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु फटक्यावरती ताकद आणि गती मात्र पाहायला मिळाली नाहीये आणि त्याच्यावरती एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय कारण सध्या विचार मैदानात करायला गेला तर खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव संघाला निर्धाव चेंडूंची गरज आहे. परंतु एकेरी सुद्धा धावा या जाणता राजा पिंपळीच्या संघाची किंमत विजयाची वाढू शकतात. परंतु काय घडतंय ते मैदानात पाहूया कारण बराचसा क्रिकेट अजून बाकी आहे. येतो जाकिती पिक्चर अभि बाकी आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12 अंकावर. सुरेख फटका आपण पाहतोय. अॅडिपेक्सला कव्हर रिझन. चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. पुण्या गावाचा आखर ओहो पुण्या गावाचा आखर. धन्यवाद डीजे मास्टर. थोडं थांबायचं आहे. दरम्यान मी विनंती करेल ज्या ठिकाणी चेंडू गेला होता अॅडिपेक्सला कव्हरला या प्रेक्षकांना विनंती आहे पट्ट्याच्या बाहेर व्हायचंय आपण.
पंच थोडं थांबा, पट्ट्याच्या बाहेर व्हायचंय, विनंती आहे आपणास. पाय पाय पण आतमध्ये घेतले तर बरे होतील पट्ट्याच्या. वारंवार सांगावं लागतंय. आहा, सुंदर आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कल्पेश सालुंके चेंडू मी तर म्हणे प्रकाश बदेंच्या हातात फेकायचा होता, कारण फलंदाज तोपर्यंत पॉपेक क्रीज मध्ये पोहोचलाच नव्हता. म्हणजे नक्कीच विकेटचं पतन घडलं सुद्धा असतं, परंतु या एकेरी धावेने बरंचसं समीकरण बिघडू शकतं. धावफलक जाऊन पोहोचलाय अद्याप 17 या अंकावरती, कारण द्वितीय षटकाची समाप्ती आपण मैदानात पाहतोय. आणि या द्वितीय षटकाने मात्र थोडस वातावरण जाणता राजा पिंपरी संघाच्या बाबतीत सुद्धा धोक्याचं होताना दिसून येत आहे, कारण मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. या मॅच मध्ये आउट गोईंग आणि इनकमिंगची सुरुवात झाली नाहीये. कोणता संघ आउट गोईंगला जाईल आणि कोणता संघ या स्पर्धेत इनकमिंगला पाहायला मिळेल ते पाहूया. परंतु येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत, कारण 12 चेंडूंमध्ये आता 15 धावसंख्येची गरज आहे. डीजे अतिशय आपण पाहतोय मित्रांनो, क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये उद्या बुतिवली संघा समवेत सेमीफायनल खेळण्यासाठी कोण येणार? 7 वाजता, शार्प 7 वाजता. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. सीधी उंगली से जब घे निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. असा प्रकार सध्या फलंदाजाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण भोईर ज्याने मात्र मैदानात विचार करायला गेलं, अद्यापर्यंत 10 चेंडूंचा खेळ केलाय, परंतु त्याच्यात 3 चौकार लगावलेत आणि 2 एकेरी धावा. बाकीचा विचार करायला गेला 5 चेंडू निर्धाव केलेत. निर्धाव चेंडू क्रिकेटला लागलेलं सगळ्यात मोठं फलंदाजाचं ग्रहण. सुरेख फटका कार्पेट पद्धतीने केलून काढायचा प्रयत्न होता, खऱ्या अर्थाने खेळायचं होतं हेलिकॉप्टर शॉट, परंतु चेंडू पाहिजे तितका फळीवरती आला नाहीये. एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय अद्याप 18 अंकावरती. विशू बोराडेची गोलंदाजी आहे मैदानात. सध्या काय चुकी झाली मैदानात रोशन भोईरच्या बाबतीत, कारण पहिल्या चेंडूवरती रोशन भोईरची विकेट, गोल्डन पतन जे मैदानात घडलं गेलं ते मात्र जाणता राजा पिंपळीला धोकादायक ठरलंय. मॅच फिनिश सध्या जर विचार करायला गेला तर दुहेरी तिहेरी षटकात पाहिजे होतं, परंतु घडलाय वेगळा. उत्तम दर्जाची गोलंदाजी, सुरेख फटका, परंतु आहा प्रकाश बदे कोणतीही चुकी करत नाहीयेत मैदानात. फटक्यावरती मात्र झटका बसतोय. संकेत सोनावळे 3 चेंडूंचा खेळ करून एकच धाव कमावून तंबूच्या दिशेने रवाना. संदीप कालन सध्या फलंदाजीसाठी अवतरत आहेत. विचार करायला गेलं या मॅचचा तर मित्रांनो खऱ्या अर्थाने पाहतोय आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजांची मैदानात वर चष्मा लागायला सुरुवात झालाय, कारण थंडीचं वातावरण, धुक्याचं वातावरण गोलंदाजांसाठी मी म्हणेल लाभदायक व्हायला सुरुवात झाली आहे. कारण चेंडू आकुंचन आणि प्रसरण या स्थितीतून जाताना दिसून येतोय. सध्या जाऊया मैदानाकडे. संदीप कालन फलंदाजीसाठी आलेत, परंतु अजूनही बरीचशी मदार आहे. भूषण भोईर फिनिशिंग टच या मॅचचा देताना दिसणार का? हा काय केलं प्रकाश बदे मैदानात.
वाक्य वापरलं होतं मी. भूषण भोयर या मॅचचा फिनिशिंग टच देताना दिसणार का? कारण वाघाच्या तोंडाला आता रक्ताची धार लागली आहे, परंतु ती धार कुठपर्यंत असेल ते पाहूया. कारण आता वाघ ते रक्त कधी विसरेले मला माहित नाहीये. कारण सध्या तरी एक उत्तम दर्जाचा क्रिकेटर भूषण भोईरला मात्र तुम्ही जीवदान दिलाय मैदानात. एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलंय ते अद्याप पर्यंत 19 अंकावरती 32 धावांचा पाठलाग आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत. हा पुनश्च लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. ओहो डिसाल आणि डिसाल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 21 अंकावरती. लेग बाय स्वरूपात आलेल्या 2 धावा. वेल प्ले. दोन्ही संघाच्या मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करतोय, कारण उत्तमरित्या गोलंदाजी होतीये. कारण एकही सोयीर पद्धतीचा चेंडू अद्याप पाहायला मिळाला नाहीये तो या द्वितीय सत्रात. शेवटच्या चेंडूचा तरार विशू बोराडेचा. निर्णायक क्षणी आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये एका विकेटचं पतन करून 4च धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. सुरेख फटका. झेल ड्रॉप केलाय. काय केलं मैदानात हे माहित नाहीये. आता मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान नक्कीच या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 23 अंकावरती. पंचांचा निर्णय तिथे अंतिम असेल. आयोजकांच्या वतीने थर्ड अंपायर नाहीये तिथे. या 2 धावा नोंदवल्या जात आहेत धावफलकावरती. षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय, निर्वाळा येतोय. 2 धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अद्याप येणारे 6 चेंडू विजयासाठी मात्र 9 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया, कारण निर्णय आणि निर्णयाच्या पलीकडचं एक क्षमता चिन्ह सध्या मैदानात पाहायला मिळते. कारण कंपल्सरी चेसिंग नाही या सामन्यांचं, या स्पर्धांचं बरीचशी निर्णय क्षमता बदलून टाकलेली आणि त्याचाच फटका मात्र इथे भोगावा लागतोय, कारण दडपण वाढतंय सध्या तरी या कंपल्सरी चेसिंग मुळे. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय तिसरं षटक विशू बोराड यांचं निराशाजनक नाही म्हणता येणार, परंतु तुम्ही म्हणाल लाभदायक सुद्धा म्हणता येणार नाहीये. कारण सध्या गोलंदाजी मार्क वरती सांगे खोट्यात 4थं षटक घेऊन येत आहे गोलंदाज अभित देवगरे. मागच्या सामन्यामध्ये हिरोगिरी सार्थ करणारा गोलंदाज, मराठेवाड्याला परास्त करणारा गोलंदाज मी तर म्हणेल. परंतु आता मैदानात पाहूया येणारे 6 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज आहे. 9 धावा 6 चेंडू कुठल्या जाणार का हे पाहणार. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये जाऊया अभित देवगरेच्या पहिल्या चेंडूकडे. सामना करणार तो फलंदाज. सुरेख फटका भूषण भोईरच्या पलीमधून निघालेला. हा कडवा प्रहार. चेंडू जातोय तो मात्र 6 धावेसाठी खणखणीत आर पार लॉंग ऑफ रिजनचा षटकार. उत्तम, धन्यवाद डीजे मास्टर. सामन्याचा चित्र पालटलं जात आहे.
6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या अंकावरती. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. येणारे 5 चेंडू अभि देवकरींचा षटकार मात्र शिवशक्ती कडाव संघाच्या अस्तित्वाच्या लढाईला कमतरतेत दाखवतोय. परंतु पाहूया काय घडतंय. मागच्या सामन्यात हिरो ठरलाय परंतु आता मात्र हिरोगिरी सादर करायची असेल तर 3 धावा रोखायच्या आहेत. त्या जाणता राजा पिंपळी संघाचा बुतिवलीच्या संघाबरोबर सेमी फायनल पहिली खेळायला कोण येणार. हा सेल्फ डिफेन्स सावध पावित्रा सध्या मैदानात एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती अद्याप 30 या अंकावरती. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय अतिशय रोमांचकारी मॅच मित्रांनो. जोरदार टाळ्यांनी शिवशक्ती कडाव वर्षे जाणता राजा पिंपलोलीच्या दोन्ही संघाचं स्वागत करूया. विनिंग मोमेंट. योगेश मुने मला दिसत नाही, उभा राहिलो मी तुमच्या मुलं. हा सुरेख गोलंदाजी. काय घडतंय मैदानात. विकेटचं पतन घडवलंय कारण अजूनही अभि देवकरीने मैदानात हार मानली नाहीये. कारण त्यांनी सांगितलंय षटकार जरी खाल्ला असला तरी रोखून धरणार. कारण अद्याप पर्यंत येणारे 3 चेंडू विजयासाठी मात्र सध्या तरी आपण पाहतोय संदीप कालनच्या पारीचा अंत. झटका बसतोय परंतु मैदानात मी कौतुक करेल ते मात्र भूषण भोईरचं. भले निर्धाव चेंडू कावते परंतु षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मात्र विसरला नाहीये आणि एक हाती किल्ला सध्या मैदानात लढवतोय शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात. आपण पाहूया सध्या तरी विचार करायला गेलं तर अद्याप धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. येणारे 3 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. अटीतटीची मॅच. डीजे होऊन जाऊ दे. धन्यवाद डीजे मास्टर. पाहूया चांगला सॉन्ग वाजवलाय. गोव्याच्या किनारी कोण जाणार. सध्या तर कार्ला ट्रिप फिक्स होणार की नाही ते सुद्धा पाहूया. गोलंदाज अभि देवकरे अतिशय मैदानात काय करणार ते पाहूया. येणारे 3 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. रोखलं जातंय का मैदानात. कारण क्रिकेटचं वादळ सध्या उठलंय. साई श्रद्धा बिल्डिंग सप्लाय सरपंच ट्रॉफी. आहा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. व्हाईट बॉल माफी असावी व्हाईट चेंडूचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. अतिरिक्त चेंडूने उचली घेतली आहे आणि या उचलीने मात्र या सामन्यातला आता आउट गोईंगला सुरुवात. हा नक्कीच सर्व दोन्ही संघाचे पाठीराखे मैदानात कोणीही प्रवेश करणार नाहीये जोपर्यंत ऑफिशियल अनाउन्समेंट होत नाहीये. विनंती आपणास. दोन्ही संघाचे पाठीराखे मैदानात कोणी प्रवेश करणार नाहीये.
हा अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट आहे मित्रांनो. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज अभि देवगरे करतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 31. येणारे 2 चेंडू विजयासाठी अजूनही 1 धाव संख्येची गरज आहे. काय घडणार मैदानात सगळ्यात मोठा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर या 2 चेंडूवरती पाहायला मिळेल. अतिशय अटीतटीची मॅच आहे आणि अटीतटीच्या मॅच मध्ये बुतिवली संघ वाट पाहतोय कोणता संघ येणार. हा इथे मात्र विनिंग मोमेंट पाहायला मिळते. स्टॉप. बजाव डीजे आता.